नमस्कार मंडळी, स्नेहरंग यूट्यूब चॅनलमध्ये मी स्नेहा पराडकर तुमचं खूप खूप स्वागत करत आहे। व्हिडिओ येऊन आपले बरेच दिवस झालेले आहेत। तर एका सबस्क्रायबरची डिमांड होती त्यांच्या इथे जी होणारी डिश आहे तर ती दाखवा आणि तुम्हाला जमेल असं त्यांनी एक विश्वास दाखवला होता। तर आपण आज ती डिश बनवणार आहे आणि ती आहे चिकन पॉट पाय। तर आपण लगेचच आता रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी मी तुम्हाला दाखवते काय काय सामान घेतलंय ते। आपण याच्यासाठी 2 कप मैदा घेतलेला आहे, याचं आपण पीठ मळणार आहोत। हे आपण चिकन घेतलेलं आहे, जवळजवळ 300 ग्रॅम आहे। बटर आहे, नंतर आपल्याला हे फ्रोझन वाटाणे लागणार आहेत। नंतर हे आहेत गाजर, मशरूम, एवढ्या 3 भाज्या पण ह्याच्यात लागतात आणि प्लस चिकन लागतं। नंतर आपण याचा एक व्हाईट सॉस बनवणार आहोत, त्याच्यामध्ये भाज्या थोड्या शिजवून घेणार आहोत। तर त्याच्यासाठी पुन्हा एकदा मैदा, मिरी पावडर आणि थोडंसं आपल्याला मीठ लागणार आहे। तर आपण आधी प्रथम पीठ मळून घेऊया। सगळ्यात प्रथम आपल्याला हे पीठ मळून ठेवायचं आहे। तर हे पीठ खूप आधी मळून ठेवलं असेल तरी चालतं आणि जास्त आपल्याला जोर लावून मळायचं नाही। मी तुम्हाला दाखवते। तर हे आपण 2 कप घेतलेलं आहे आणि ह्याचे आपल्याला 2च फक्त गोळे बनवायचे आहेत। थोडंसं आपण चिमूटभर मीठ घालूया आणि ह्याच्यामध्ये हे जवळजवळ मी 150 ग्रॅम बटर घेतलेलं आहे, पण फ्रीजरमधलं बटर हवं असं कडक झालेलं, आणि ते आपण ह्याच्यामध्ये पिठामध्ये लावून घेणार आहोत। असं छान ह्याला मैद्याला चोळून घ्यायचंय ते। आपण मैद्याला बटर छान चोळून घेतलेलं आहे व्यवस्थित। हे आता मी एकदम चिल्ड पाणी घेतलेलं आहे, म्हणजे बर्फाचं पाणी असतं ते आपण घ्यायचं। अगदी थोडंसं घालायचं आहे। आपल्याला एक घट्ट असा गोळा मळायचा आहे आणि बघाल तुम्ही तर मी जोर नाही लावत आहे, फक्त आपल्याला हे एकत्र करायचं असं अगदी अलगद हाताने। फक्त त्याचा एक छानसा गोळा झाला पाहिजे। अगदी थोडं आपण पाणी घालायचे। आपल्याला या पिठाचे आता समान असे 2 गोळे एकदम ओबडधोबड असं मळून घ्यायचंय। फक्त आपण एकत्र केलेलं आहे आणि ह्याचे असे 2 समान गोळे करायचे आणि ह्याचं फक्त असं हे करून हा क्लीन रॅप पेपर आहे त्याच्यामध्ये किंवा झाकून नुसतं ठेवलं तरी चालेल, ओल्या फडक्यामध्ये वगैरे। त्याच्यामध्ये आपण हे ठेवून आपण हे फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत, फ्रीजरमध्ये। हे थोडंसं अजून घट्ट झालं पाहिजे ते। आपण एक भांडं ठेवलंय, पाणी ठेवलंय आणि त्याच्यामध्ये आपण हे चिकनचे तुकडे टाकणार आहोत। आपल्याला थोडेसे पाण्यात शिजवून घ्यायचंय की हे पाणी आपल्याला नंतर त्याचा वापर करता येणार आहे आणि लागणार आहे ते पाणी आपल्याला। आपण हे थोडंसं शिजवून घेऊया। थोडंसं मीठ घालते मी किंचित, अगदी 2 चिमूट मीठ घालूया, म्हणजे चिकनला छान लागेल ते। आता मस्त आपण ते शिजवून घेऊया। आपलं चिकन एकदम मस्त याच्यामध्ये थोडंसं शिजवून घेतलेलं आहे आपण, म्हणजे वाफवून घेतलेलं आहे पाण्यामध्ये। आणि हे गाजराचे तुकडे टाकूया याच्यामध्ये। नंतर वाटाणा आहे, फ्रोझन मटार घेतला तरी चालेल, आणि मशरूम आहे। आपण हे सर्व याच्यामध्ये थोडा वेळ जरा पाण्यामधून काढूया, कारण नंतर आपल्याला हे सर्व बेक करायचं आहे, त्याच्यामुळे जास्त शिजवायची गरज नाही आहे। फक्त आपण या पाण्यामध्ये थोडं काढूया व्यवस्थित शिजवून आणि हे पाणी बाजूला काढून घेऊया। मग आपण सर्व एकदम गाळून घेऊया। गॅस काढून टाकूया आता। अगदी थोड्याच आपण शिजवून घेतलेले आहेत, खूप शिजवायची गरज नाहीये। चिकन आपण थोडंसं जास्त शिजवलेलं आहे, म्हणजे थोडंसं पाण्यातून काढलेलं आहे ते, आणि आता त्या पाण्याचा आपल्याला व्हाईट सॉस बनवण्यासाठी उपयोग होणार आहे। हे मी सर्व काढून घेते। आपण व्हाईट सॉस बनवते आता। सर्वप्रथम दोन चमचे आपण बटर घालूया। थोडंसं तेल घालायचं आपल्याला, ऑलिव्ह ऑइल असेल तर चालेल। 1 चमचा आपण तेल घातलंय।
गॅस एकदम कमी करायचा आता आणि मैदा घालायचा आपल्याला त्याच्यात 2 चमचे. थोडासा परतून झाला की आपण हा जो चिकन स्टॉक आहे तो आपण याच्यात थोडा थोडा घालणार आहोत. पुन्हा पुन्हा मैदा पातळ होतोय आणि परत घट्ट होतो तो. मग हळूहळू तसा आपण तो स्टॉक वापरत जायचंय. छान घट्ट होतो तो. अगदी जेवढा आपण वापरला तेवढा घट्ट होत चाललाय तो. आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालणार आहोत, अगदी एक अर्धा चमचा. आणि ह्याच्यामध्ये मुख्य म्हणजे आपण ही मिरी पावडर घालणार आहोत. बघितलं असेल की बाकी काही मसाले याच्यात नाही आहेत. आपण एक अर्धा चमचा मिरी पावडर घालूया. काळी मिरी पावडर आहे. आणि ह्याच्यासाठी आपण बोनलेस चिकनचा वापर केलेला आहे, कारण त्याचे तुकडे जे असतात ते आपल्याला ह्याच्यामध्ये व्यवस्थित शिजवून घेता येतात. यात आता आपण या ज्या भाज्या सगळ्या शिजवून घेतलेल्या आणि चिकनचे तुकडे जे होते ते चिकनचे तुकडे थोडेसे हाताने असे अजून बारीक करायचे, चांगले शिजले ते. आणि मग आपण या व्हाईट सॉसमध्ये ते घालून घेणार आहोत. अतिशय सोपी रेसिपी आहे आणि मुलांना आवडणारी. आपण हे सर्व आता मिश्रण भाज्या वगैरे आहेत एकत्र केलेल्या आपण याच्यामध्ये सॉसमध्ये घालून आता छान ढवळून काढायचंय. आणि त्याच्यात आपण फक्त आता फ्रेश क्रीम ॲड करायचंय. फ्रेश क्रीममुळे चवीला पण एकदम खूप फरक पडतो. आता हे थोडंसं आपल्याला घट्ट करायचंय. सगळ्यात शेवटी आपण फ्रेश क्रीम वापरणार आहोत. हळूहळू घालून मिक्स करायचंय. बघा किती सुंदर झालं एकदम. अजून एक चमचा आपण घालूया. आता याचा छान एक मस्त गोळा करून घेऊया आपण. मस्त असा घट्ट गोळा झालेला आहे. थोडीशी आपण याच्यात कोथिंबीर टाकूया. आपल्याकडे पार्सली नाहीये, तर पार्सली मिळते तशी सुकी असते एकदम, पण माझ्याकडे नाही मिळाली, तर मी थोडीशी कोथिंबीर आपण त्याच्यात टाकूया. आणि हे सर्व आता काढून घेऊया. आणि शेवटची जी आपली प्रोसेस राहिली आहे तर ती आता लगेचच चालू करूया आपण. आपण हे जे गोळे करून ठेवलेले फ्रीजरमधून काढले, आता आपण हे थोडे थोडे लाटून घेऊया. अलगद अलगद असं, कारण ते ओबडधोबड आहेत. आपण ते जास्त मळलेले नाही आहेत आणि त्याला तसेच लागतात ते. दाब देत देत थोडं आपल्याला लाटायचं आहे ते. आपण ही एक पोळी आहे, ह्या ओबडधोबडच होणार, कारण आपण पीठ व्यवस्थित मळलेलं नाहीये, ओबडधोबड मळून घेतलेलं आहे. आता ही पोळी ह्याच्यामध्ये पाय डिशमध्ये व्यवस्थित लावायची आणि हे जे मिश्रण आपण बनवलं होतं ते असं मस्त मधोमध टाकून द्यायचं. अगदी बरोबर झाला आपला अंदाज जेवढा होता तेवढा. मी ओव्हन पण प्रीहीट करत ठेवलेला आहे. आता ही जी दुसरी आहे ही याच्यामध्ये छान असं पसरवून घेऊया
आणि ही जी पोळी केलेली आहे ती पण याच्यावर अशी मस्त पसरून घ्यायची छान. आणि ह्या दोन्ही ज्या आतली आणि खालची आणि वरची जी पोळी आहे त्या अशा छान एकत्र करून घ्यायच्या. दाखवते मी. आपल्या एका सबस्क्रायबरने ही डिमांड केली होती की ही डिश दाखवा म्हणून, आणि खूप फेमस आहे परदेशात, तर म्हणून मी हा प्रयोग केलेला आहे. बघूया आता आपल्याला कितपत जमते ती. इथपर्यंत तरी व्यवस्थित झाली आहे. आता आपल्याला पुढे बेक करायची आहे ती छानपैकी. आता ह्याला एक विशिष्ट अशी चिमटी द्यायची आणि ह्याला डिझाईन करायची असते अशी. खूप छान दिसते ती एकदम. अशी डिझाईन एक एक करत जायचं त्याला. म्हणजे पूर्ण साईड खालीवरची जी आहे सील झाली ती व्यवस्थित. पुढे आपल्याला अंड घेतलंय मी एक, आणि थोडंसं त्यात दूध घालूया. थोडंसं बीट करायचं ते. आपल्याला ते वर पसरवून घ्यायचंय. अंड्यामुळे काय होतं, कलर त्याचा एकदम सोनेरी खूप छान येतो बेक झाल्यानंतर. आणि ह्याच्याने आपण आधी आपण ह्याला ना कट मारून घेऊया. अंड लावायच्या आधी आपण ह्याला काही छोटे छोटे अलगद कट मारायचे, म्हणजे आतपर्यंत छान बेक होतं मग. आणि आता आपण अंड ह्याच्यावर मस्त असं स्प्रेड करून घेऊया. आणि आपण आता हे ओव्हनमध्ये बेक करायला ठेवून देऊया. एक 35 ते 40 मिनिटं लागतील याला बेक व्हायला. चिकन पॉट पाय आपण बनवून झालेला आहे. एक जेमतेम अर्धा तास लागला. मध्ये मध्ये जाऊन मला परत चालू करावा लागत होता, पण झालेली आहे डिश आपली. बघा तुम्ही. आपण सजावटीसाठी थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि थोडीशी मिरी पावडर, अगदी भुरभुरायची नावाला. आणि शेवटी आता आपण कट करून दाखवणार आहोत. आता ज्यांनी खाल्ली आहे त्यांनाच कळेल की आपलं बनवणं कितपत योग्य झालेलं आहे ते. आपण पहिल्यांदाच बनवतोय त्याच्यामुळे खूप कलर पण इतका सुंदर आलेला आहे. आणि बघू छान वाटते तर खरी. हे बघा इतकं सुंदर झालेलं आहे. आतला भाग पण बघा दिसतोय इतका मस्त छान बेक झालेला आहे. आपण हा पीस काढून घेऊया. मस्त असं चिकन पॉट पाय बनवून झालेलं आहे. बघा तुम्ही किती सुंदर दिसत आहे. तर नक्की रेसिपी करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.